तर आशिष राऊत अशी जोडी अंकल या नावाने आशिषला ओळखलं जात आहे। तर विनोद पाटील म्हणजेच जर नाव घेतलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत बिठू या नावाने नक्कीच ओळखल्या जात आहेत। हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेसाठी आपण पाहतो या सामन्यासाठी पंच मात्र रोहन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, रोहन भोईर दुसऱ्या बाजूला अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसरा पंच, चला तिसरा पंच यायचा आहे लगेच। तिसरा पंच आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये एस नो डाऊट विकी याला पाहतोय आपण। तर विनोद आणि आशिष आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। तर अक्षय घरत संघाचा कर्णधार म्हणून गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल। सातत्याने जर पाहिलं तर इन्फॉर्म आहे, प्रॅक्टिसमध्ये आहे अक्षय घरत। बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। जर पाहिलं तर आलीच्या संघामधून जर पाहिलं तर साईनगरमधून खेळताना अक्षय घरतला आपण पाहतोय। इथून जर पाहिलं तर 40+ हा सामना दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या। चांगल्या पद्धतीने सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूला बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला उमरोळी। पहिला चेंडू अगदी हलक्यात आणि खेळला, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहित पाटील, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही। चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स नक्कीच मिळते। शुभारंभ केला जातोय। आशिष राऊत म्हणजेच अंकल या नावाने नक्कीच प्रचलित आहेत। बरीच वर्षे जर पाहिले तर साई एकता बिरवाडी कडून खेळलेला हा खेळाडू आज 40+ मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो बिरवाडी गावासाठी। तर त्याच्या समोर पुन्हा एकदा अक्षय घरत, चेंडू इथे मात्र स्वीप केलाय, चेंडूला स्वीट शॉट। अगदी जर आशिष राऊतचा जर विचार केला ना तर हा असा एक फलंदाज आहे ज्यांनी अनेक मैदानं गाजवले आहेत आणि मैदानं गाजवताना त्याची कला जर पाहिली तर आपण कित्येक वेळा त्याला क्रीजवर झोपून मारताना पाहिलंय। असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया आशिष पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू खेळण्यासाठी। अगदी लेग साइड स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली आशिषची, ज्या पद्धतीने खेळला। अशीच ओव्हरऑल स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं आशिषची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु बघूया पुढचा चेंडू, आता शॉर्ट चेंडू होता परंतु इथे जयकांत घरत चेंडूला अडवतोय। या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाही आहे, डॉट चेंडू येतोय। आतापर्यंत 5 धावा झाल्या, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट। थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ, इथे मात्र मिलिंद आणि जर पाहिलं तर नक्कीच प्रमोदच्या गॅप मधून चेंडूला खेळलाय 4 धावांसाठी, येतोय चौकार, 4 धावा। चौकार आपल्याला पाहायला मिळाला। या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय। अगदी बरेचसे प्रेक्षक वर्ग ही मॅच पाहण्यासाठी लांबून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उमरोली गाव, बिरवाडी गाव आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालाय। पुन्हा एकदा अक्षय घरत, पुढचा चेंडू, या चेंडूला चांगला फटका परंतु नरेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला अडवतोय। 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत, 9 धावा या स्कोरवरती आहेत। शेवटचे चेंडू शिल्लक। इथे पहा, हीच कला आहे या फलंदाजाची। अगदी जर पाहिलं तर झोपून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट हातातून नक्कीच सुटली गेली आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय। ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 9 धावा। यस, जाऊया उर्वी डीजे कडे। चला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज कपिल घरत येतोय। कपिल आपल्याला पाहायला मिळेल। कपिल घरत अगदी एक्सपिरियन्स आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये कपिलला देखील, कारण की 40+ हेच जे खेळाडू आहेत ते जेव्हा उमरोळीमध्ये आली संघ असतं तेव्हा मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतात। इथे मात्र आपण तेच पाहायला मिळतंय। संतोष अगदी वेगाने येतोय चेंडूवर परंतु रन्स 1 कंप्लीट केलं जात आहे। धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरवरती धावसंख्या आता मात्र 10 धावा, डबल फिगरमध्ये धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते। जयकांत घरत थोडंसं कानमंत्र देत आहेत
कपिल घरत यांना. अगदी घरत बंधू परिवार जर पाहिले तर एकत्र घरत बंधू आपल्याला पाहायला मिळते. कपिल घरत, जयकांत घरत, त्यानंतर अक्षय घरत, साजन घरत, हे घरत परिवार आपल्याला पाहिजे. इथून गॅप मधून पुन्हा एकदा खेळला जातोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार चौकारासाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 14 धावा या स्कोरवरती होत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा इंटू द गॅप मधून शॉर्ट ऑफ लेंथ वापरली जाते आणि ह्या लेंथचा पुरेपूर उपयोग केलाय आशिष राऊत यांनी. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी करताना अगदी 40+ नक्कीच पार केलंय, परंतु आज जर खेळ जर पाहिला तर 22च्या घरामध्ये जसा खेळतोय तसा मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. आशिष गॅपमध्ये खेळले आहेत आतापर्यंतचे फटके धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा झाल्यात. पण एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु नरेश त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये चेंडूवर जर पाहिले तर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू इंटू द गॅप मधून समोरच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 22 धावा झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा सिंगल रन साठी गेलाय साजन घरत. त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र नो स्कोर या ठिकाणी नक्कीच पाहिला गेला. पंच आपण पाहतोय रोहनच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर कुठली रन्स येणार नाही आहे. डॉट चेंडू लिहिला जाईल आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 2 षटकाच्या अखेरीत धावसंख्या होते 22 धावा. यामध्ये जर पाहिले तर चौकारांची संख्या जर पाहिली तर 5 चौकार मारले आहेत. म्हणजे एकंदरीत जर पाहिले तर नो स्कोर होता एक, त्यामुळे 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर साजन घरत. साजन आपल्याला पाहायला मिळेल. साजन घरत सज्ज झालाय. हो, या चेंडूला जर पाहिला तर अडवण्याचा प्रयत्न होता कपिल घरत याचा, परंतु थोडंसं 40+ म्हटलं तर फिटनेस कमी आणि फिटनेसच्या अभावी जर पाहिलं तर हा चौकार पाहायला मिळाला. अगदी चेंडू जर पाहिलं तर मांडीला लागला होता, परंतु चेंडू सीमारेषा पार गेलाय. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु इथे संतोष या चेंडूला अडवतोय आणि विकेटचं होईल पतन. चांगल्या पद्धतीने रोहितने गॅदर केला. उर्वी डीजेचे ऑनर म्हणजेच रोहित पाटील आपण पाहतोय. हा देखील 40+चा एक खेळाडू ज्येष्ठांच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. पंकज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर आलाय. इथे मात्र चेंडूला जर पाहिलं तर वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजला जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 27 धावा झाल्यात. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा जयकांत घरत चेंडूला अडवतोय. चांगला चेंडू या ठिकाणी अडवला गेला. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅट दर्शवलंय मिलिंद पाटील. त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र 1 आणखीन वाढेल. स्कोरवरती धावसंख्या होते 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडूला टॉस केलाय, परंतु चांगले क्षेत्ररक्षण संतोष सापटा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. शेवटचे चेंडू षटकातील अजूनही बाकी आहे. साजन घरत पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला. इथे इंटू गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. कपिल अगदी वेगाने चेंडूला फेकतोय, परंतु 1 रन्स कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि गडी बाद. पंकज बाद होईल. बॅट जर पाहिली तर अगदी हवेमध्ये होती, तेच पाहिलं गेलं. गडी बाद होतोय. खंडोबा माळसा उंबर बांधिते सोन्याचा. थँक्यू. तर नवीन बॅटर जगदीश पाटील आले. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झाले आहेत. शेवटचे षटक म्हणजे
अंतिम षटक शिल्लक आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. विनोद पाटील डावखुरे हाताचे फलंदाज. आतापर्यंत विनोद पाटीलची बॅटिंग पाहिली तर त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. परंतु बघूया आणखीन मोठे फटके येतील का रोहित पाटीलच्या विरोधात. इथे मात्र फटका सुरेख आहे परंतु स्वतः रोहित पाटील चेंडूला अडवतोय. थोडीशी हुलकावणी देखील देताना आपल्याला पाहायला मिळालं. विनोद एक पहिला चेंडू डॉट आलाय. आणखीन फटका जर पाहिला तर इथे मात्र आपण पाहतोय. हॅलो यस आपण पाहतोय साईद यांच्याकडून आपण पाहतोय रोहितसाठी पारितोषिक आलाय. जबीर खानकडून आपण पाहतोय जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. पॅराडाईज संघाचा जर खेळाडू पाहिला तर जबीर म्हणजेच क्रिकेटचा अंडरम बॉक्स क्रिकेटचा बाहुबली जब्बीर यांच्याकडून पारितोषिक लावलं जात आहे. रोहितवर प्रेम दर्शवलंय. बघूया रोहित विकेटची हॅट्रिक घेतली जाईल का. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विनोद याला 3 चौकारासाठी 1000 रुपये. यक्स आपण पाहतो यतीन राऊत यांच्याकडून परत जगदीश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावा. नो स्कोर आहे. यस नो स्कोर आहे. यस आपण पाहतोय नो स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. नो स्कोर आहे. नक्कीच हे अंडरम बॉक्सचं एक आगळं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. नो स्कोर पाहायला मिळाला. फटका सुरेख होता. अतिशय सुरेख बॅट दर्शवली होती. चांगला गॅप शोधला होता परंतु नो स्कोर आहे. धावसंख्या स्थिरावली जाईल 30 या आकड्यावर. 30 धावा झाल्या आहेत. रोहित पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन परंतु संतोष त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावली आहे 30 या आकड्यावर. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वाईट चेंडूचा इथे मात्र पंच वाईट चेंडूचा इशारा आहे. आता मात्र इथे जयकांत करत अगदी चेंडूला हिट करतायत आणि वाईटचा इशारा आहे पुन्हा एकदा पंचांकडून आणि गडी बाद देखील आहे. विनोद पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 32 ना 32 ना 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती बॉल आहेत बाकी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नन्या आपल्याला पाहायला मिळेल. बघूया नन्या कशा पद्धतीने फलंदाजी करेल. ओहो सुरेख फटका आहे परंतु इथे ऑफसाईड रिजन मध्ये प्रमोद आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला इथे मात्र नक्कीच अडवतोय. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतोय रन्स 1 येईल. इथून जर पाहिलं तर 4 षटक जे आहेत ते कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 संघाचे कर्णधार या आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. पॅनल जर पाहिलं तर आता मात्र बदलला जाईल. चला नवकिरण मायकोप संघ आणि किंगफिशर भीमनगर दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेचच. पस्तीस धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 35 धावांचं लक्ष असणार आहे. सौरभ भोईर आपण यायचंय. जर रोहित पाटील जर पहिलाच फलंदाज येतोय उतरला तर आपण पाहतोय यस यतीन राऊत यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. धन्यवाद. पंचायत ग्रामपंचायत माजी उपसरपंच हितेश पाटील साहेब या आपल्या शोपासून टॉस करणार. एका बाजूला किंगफिशर भीमनगर तर एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजेच नवकिरण मायकोप. सर नवकिरण मायकोप संघाचे संघनायक आणि किंगफिशर भीमनगर.
चला बोधव कॅप्टन लगेच या. सचिन या लगेच टॉससाठी. आणि कुणाल गुप्ता सर कॅप्टन. सुशील टाक लगेच टॉससाठी या प्लीज. येते साहेब या. आपण टॉससाठी येणार. सचिन लगेच टॉससाठी यायचं आणि सुशील लगेच या प्लीज. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ आपण देणार आहोत. बी पॅन मधला पहिला सामना असणार आहे. बघूया आपण. आणि किंगफिशर संघाचा कॉल असणार आहे. वन मॅन शोचा कॉल केला गेलाय आणि वन मॅन शो आलेला आहे. भीमनगर संघ टॉस में खूब खूब धन्यवाद सर. अपन विराज बना. सुशील टॉस आपने जीता, क्या लाना चाहेंगे? पहला ही मैच है आपके आज के रात का. पिछले 6 मैचेस आपने देखे होंगे, तो ये मैच में टॉस जीतकर क्या लेंगे आप? फील्डिंग लेंगे. एक अच्छे फॉर्म पर आप पर हैं. पिछले ही हफ्ते में आप रनअप रहे थे राज्य शिव छत्रपति पंचायत टूर्नामेंट. ये इस टूर्नामेंट का भी कैसा देख रहे हैं? लो लाइट्स ग्राउंड है, जिस तरह से लगा गया बैरिकेड, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? टूर्नामेंट अच्छा ही उतारा है, अब क्या बोला जाए. ठीक आहे. जास्त वेळ आपण घेणार. सचिन या. सचिन नक्कीच टॉस तुम्ही गमावला. टॉस जिंकलास तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण परंतु मनामध्ये आता तुम्हाला फलंदाजी करायची, तर स्पर्धा ही सामना किती महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी? 40-25 मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि की स्पर्धा कशावर बघतो? जे लाईट्स आहे, मैदान, त्याबद्दल काय सांगेल? अप्रतिम आहे. आणि अंकुश आणि वन मॅन शो पांचलीचं नेहमीच आयोजन नियोजन चांगलं असतं. तसं पॅराडाईजवाल्यांचं पण चांगलं असतं. लास्ट टाइम झाला ते पण चांगलं होतं. मिस्टर ब्लॅक सचिन जास्त वेळ आपण घेणार. वळे आपण 40 प्लेच्या सामन्याकडे जिकडे असते स्वतःची पाटील मायक्रोफोनवर. धन्यवाद. आपण पाहता इथं एक चौकार जरूर आले जयकांत गरजच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय आशिष राऊत यांनी. षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला आहे एकंदरीत 5. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा झाल्यात. फटका चांगला आहे ऑन साइड रिजन मध्ये विनोद, परंतु गडी बाद आहे. यस, आपण पाहतोय हिट विकेटच्या रूपाने नरेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. गडी बाद. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा झाल्या आहेत. 40+6 आपण आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आयोजनामध्ये हा संघ 2 संघ आजच्या दिवसात आपण पाहतोय. 35 धावांचं लक्ष आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. नक्कीच पंकज येतोय गोलंदाजी मार्कवर. पंकज आणि नवीन बॅट्समन आला मिलिंद पाटील फलंदाजीसाठी सज्ज झालाय. बघूया ऑन नॉन स्ट्राईक एंडवर. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय पुन्हा एकदा जयकांत गरज, ज्यांनी एक चौकार मारले टॅपच्या फटक्याने, दर्शवलंय की हा सामना आम्ही जिंकू शकतोय. बघूया पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिला तर नक्कीच डॉट चेंडू येतोय, रन्स येणार नाहीये. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आशिष दर्शवतोय. चांगली या ठिकाणी नक्कीच चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळणार नाही. एक सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 8 धावा आतापर्यंत. मिलिंद पाटील पहिला चेंडू फेस करेल. अगदी चेंडू जर पाहिलं तर वाईट +1 एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. पंचांचा इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचला गेला. वाईटचा इशारा आला. 10 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता असतील. नक्कीच 25 धावा. आणि चेंडू जर पाहिले तर एकंदरीत 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. फलटा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नन्या वाह काही सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. अगदी टाळ्यांचा गजर होताना आपल्याला नन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पण एकदा पंकज पुढचा चेंडू मिलिंद पाटीलसाठी. फटका इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक आपण पाहतोय. पंकजची चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत कुठेतरी थांबवलं गेलंय. 11 धावा झाल्या आहेत, म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. बघूया पंकज पुन्हा एकदा. फुलटा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार येतोय. यस, नक्कीच बाउंड्री लाईन मात्र क्लिअर होते. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी नने यांनी, परंतु चेंडू शरीरापासून दूर गेला आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर अक्षय गरत आपण पाहतोय चौकार मारतोय. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. पण एकदा पंकज, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही, त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरवरती. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 16 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू 19 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 40+ हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका मारायचा होता. इथे जर पाहिलं तर ऑनसाइड रिजन मध्ये फटका मारायचा, परंतु शरीरावर या ठिकाणी थोडस. इथे मात्र पुन्हा एकदा पाहतोय वाईटचा इशारा आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे. इथे एक धाव घ्यायची प्रयत्न आहे. जयकांत घरत आणि अक्षय घरत, घरत बंधू, 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कानमंत्र दिलं जाईल की चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल्स होतोय. वाईटचा इशारा येतोय, एक्स्ट्रा रन्स येत आहेत, हेच मात्र कानमंत्र आपण पाहतोय या ठिकाणी. तर पुन्हा एकदा मिस्टर उमेश, हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा येईल. अगदी वाईट लाईनच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आहे. 12 चेंडू 11 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत. अक्षय घरत सातत्याने जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न त्यांचा कुठेतरी चुकतायत. इथून मात्र आपण पाहतोय 10 चेंडू. ओहो, बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. इथून जर पाहिलं तर नवीन बॅट्समॅन प्रमोद आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद पाटील, बघूया. इथून जर पाहिलं तर 40+ मध्ये आत्ताच प्रदार्पण केलंय आणि इथून जर पाहिलं तर फर्स्ट मॅच आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेट मधली. पहिला चेंडू या ठिकाणी खेळेल. इथे बॅटची एज आणि गडी बाद होईल. एज लागली नक्कीच आपण पाहतोय. तर धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती लागली जाते 19 धावा. अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूचा खेळ झालाय, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये धावा या बनवायच्या आहेत 16. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे. रन्स मात्र कंप्लीट होईल. यस, 1 रन्स कंप्लीट होईल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत.
आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. संतोष एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जयकांत गरत आणि ते मात्र पहिला चेंडू अगदी टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता. ते मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स. 14 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू मागे, 4 चेंडू 14 धावा. जयकांत गरत इथून जर जिंकवायचं असेल तर जयकांत गरतला फटके मारावे लागणार आहेत, चौकार मारावे लागणार आहेत. बघूया, जयकांत गरत कडे क्षमता आहे, परंतु बघ काय करतील. फटका चांगला आहे. चेंडू जर पाहिला तर गॅप मध्ये थोडासा रिस्की फटका होता, परंतु चौकार आलाय. नक्कीच मी म्हटलं की जयकांत गरतला चालवावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा जमवायच्या 10. 3 चेंडू 10 धावा. अशा कित्येक मॅच जयकांत गरतने नक्कीच जिंकून दिल्या आहेत उमरोळी क्रिकेटमध्ये. बघूया अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये, परंतु आज या ठिकाणी सामना जिंकवायचा असेल तर बघूया काय करतील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु आशिषच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन थांबतोय. इथे जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. है कि कल विटनेस को प्रोटेक्शन के साथ अदालत में पेश किया जाए. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. रोहित पाटील आहेत फलंदाजीसाठी, परंतु आता गोलंदाज जर काय कमाल करतोय तर उमरोली संघ नक्की जिंकू शकेल, अन्यथा नाही. बघूया, त्याला औपचारिकता नक्की शिल्लक असेल, पण गोलंदाजांवर नजरा आहेत प्रत्येकाच्या. हा मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु रोहित पाटील देखील चुकतायत. नक्कीच या 2 संघामधून जो संघ जिंकेल तो शेवटच्या दिवशी फायनलमध्ये नक्कीच फायनल त्यांना नक्कीच खेळायला मिळेल. हे मात्र आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत. आपण पाहतोय संघ जिंकला जातोय, बिरवाडी संघ. अभिनंदन, आपलं खूप चांगलं खेळ दर्शवलं. उमरोळी संघाने देखील कौतुक करेन उमरोळी संघाचं आणि अभिनंदन करीन मी या ठिकाणी 40+ माध्यमातून. आज संधी दिली गेली आणि संधीतून चांगली खेळी केली त्या संघाचं, बिरवाडी संघाचं कौतुक करीन. चला, जसं मॅच तर नक्कीच जसं मॅच चालू होईल आपल्या समवेत पुन्हा एकदा जॉईंट होतील युसुफ सय्यद, व्हॉइस ऑफ बोईसर. मुन्ना गँग कुठे असेल लगेच असं मुन्ना गँग. मुन्ना गँग कुठे असेल लगेच मुन्ना गँग.